1993ला NCTची स्थापना झाली. त्यानंतर वेळोवेळी NCTनं जे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन NCTनं जे रूल्स बनवलेत, म्हणजे RT ॲक्ट लागू होण्यापूर्वीचे सुद्धा NCTच्या नियमाप्रमाणेच सगळ्या भरत्या झाल्या, 93 नंतरच्या झाल्या आणि वेळोवेळी त्या नियमाप्रमाणेच झाले साहेब. RT ॲक्ट लागू झाला. RT ॲक्टमध्ये खास शिक्षकांची, मॅडमनी सांगितलं तसं, पात्रता ठरवण्याचे अधिकार NCTला दिले गेले. NCTनं 23 ऑगस्ट 2010ला साहेब स्पष्ट आदेश काढला आणि शिक्षकांची पात्रता ठरवली. 1ली ते 5वीला शिक्षकाची काय पात्रता असावी, 6वी ते 8वीला काय असावी, 8वीपर्यंतचे त्यांना अधिकार दिले होते, त्यांनी ते ठरवले. ते ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा साहेब NCTच्या त्या 23 ऑगस्ट 2010च्या आदेशामध्ये स्पष्ट लिहिले, मी वाचून दाखवतो साहेब, कि इस अधिसूचना की तिथि से पूर्व कक्षा 1 से 8 के लिए नियुक्त निम्नलिखित श्रेणी के अध्यापकों को उपरयुक्त पॅरा 1 म्हणजे त्याच्यामध्ये TETची अट घातलेली आहे, ते निर्धारित न्यूनतम योग्यता हासिल करने की आवश्यकता नाही आहे. म्हणजे या काय जे 23 ऑगस्ट 2010 पूर्वीच्या शिक्षकांना ह्या म्हणजे त्या अटी घातल्या, त्यातली TET अट आहे ती लागू नाही असं स्पष्ट ह्याच्यामध्ये म्हटलं साहेब. त्यामुळं काय झालं साहेब, त्याचा परिणाम की त्यामुळं महाराष्ट्र शासन असू दे किंवा देशभरातल्या सगळ्या राज्यांनी साहेब आज तागायत, म्हणजे आज तागायत तुम्हाला सांगतो की कार्यरत शिक्षकांनी TET द्यावी असा एकही आदेश कोणत्याही राज्याचा नाही साहेब. म्हणजे NCTनं रूल्स केल्यानंतर मग तुम्हाला जर कार्यरत शिक्षकांना जर TET लागू करायची होती तर कोणत्या ना कोणत्या राज्याने काढला असता आदेश साहेब. आज तागायत देशातल्या एकाही राज्यानं कार्यरत शिक्षकांनी TET केली पाहिजेत असा आदेश काढला नाही. महाराष्ट्र शासनानं ऑगस्ट 13ला आदेश काढला साहेब की त्यापूर्वीच्या लोकांना हे त्यानंतरच्या लोकांना की ह्या TET अनिवार्य राहील म्हणून काढलं साहेब. आणि वेळोवेळी महाराष्ट्र शासनाचे आजपर्यंतचे आदेश निघाले साहेब, सगळे आत्तापर्यंत लेटेस्ट आदेशामध्ये, कालच्या TETच्या आदेशामध्ये सुद्धा सांगतो साहेब की कार्यरत शिक्षकांनी TET दिली पाहिजेत असं आज तागायत महाराष्ट्र शासनानं सुद्धा काढले नाही.